दक्षिण मुंबईतल्या काळबादेवी अग्नितांडवात वीरमरण आलेल्या संजय राणे आणि महेंद्र देसाई या दोघा अग्निशमन अधिकाऱ्यांवर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याआधी या धाडसी अधिकाऱ्यांना भायखळा अग्निशमन केंद्रात अखेरची मानवंदना देण्यात आली। तिथे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं गेलं। त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी यांच्यासह मोठा समुदाय सहभागी झाला होता। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। काळबादेवी या ठिकाणी जी आग लागली होती त्याच्यामध्ये मृत्युमुखी जे फायर ब्रिगेडचे अधिकारी झाले होते त्यांना आज अखेरचं निरोप दिला जातोय। दोन अधिकाऱ्यांचं दुर्दैवी निधन झालं। आग विझवण्याचा ते प्रयत्न करत होते आणि त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला। त्यांना आज भायखळा या फायर ब्रिगेडचं जे मुख्यालय आहे या ठिकाणी अखेरचा निरोप देतोय। महापौर यासह फायर ब्रिगेडचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। मोठं संकट फायर ब्रिगेडच्या या अधिकाऱ्यांवर ओढलं आहे, त्यांच्या कुटुंबावर ओढवलेलं आहे। कुठे ना कुठेतरी एक भावनिक वातावरण या ठिकाणी दिसतंय। मोठा धक्का फायर ब्रिगेडला बसलेला आहे। अनेक वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने फायर ब्रिगेडचे समोर येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोमेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। दक्षिण मुंबईतल्या काळबादेवी इथल्या गोकुळ निवास इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं। मात्र या आगीत अग्निशमन दलाचे संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन अधिकारी शहीद झाले, तर दोन अधिकारी गंभीररित्या जखमी झालेत। काळबादेवीतल्या हनुमान गल्लीत लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 35 गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं। अत्यंत अरुंद जागेत ही इमारत असल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या। आग विझवताना लागल्यानंतर इमारतीचा एक भाग कोसळला। त्या ढिगाऱ्याखाली NM देसाई आणि संजय राणे हे दोन अधिकारी अडकले। त्यांना उपचारांसाठी GT हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं। तर या बचाव कार्यात जखमी झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांच्यावर ऐरोलीतल्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे। त्यापैकी 80% भाजलेले सुधीर अमीन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय। त्यांच्या दोन्ही पायांना जखमा झाल्यात, तर 56% भाजलेले सुनील नेसरीकर यांच्या फुफ्फुसाला धुरामुळे जखमा झाल्यात। या अग्नितांडव दुर्घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 35 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या। आग लागल्यापासून आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत अग्निशमन दलानं क्षणोक्षणी काय पावलं उचलली त्याची माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संध्याकाळी 4:29 आग लागल्याचा दूरध्वनी अग्निशमन केंद्राला आला। 4:42 ला अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। दलाकडून 1 नंबरची कारवाई करण्यात आली। आगीची तीव्रता जाणून दलाकडून 2 नंबरची वर्दी घोषित करण्यात आली। 6:58 ला आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलातर्फे ब्रिगेड कॉल घोषित करण्यात आला। ब्रिगेड वर्दीनंतर ठाणे पालिकेसह 8 यंत्रणांच्या अग्निशमन गाड्या मागवल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।